हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे। आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करण्याचे विसरू नका। चला तर वळूया पुढच्या भागाकडे। भाग क्रमांक 13। आपण मागच्या भागामध्ये बघितलं की सगळ्यांचे जेवण करून सगळेजण हॉलमध्ये जमा होतात। तर चला पुढे वळूया भाग नंबर 13 कडे। श्रीवास्तव फॅमिली आणि राज्याध्यक्ष फॅमिली सोबत आलेले पाहुणे जेवण झाल्यावर हॉलमध्ये येऊन उभे होते। सिया आणि राजीव स्टेजवर उभे होते। इतक्यात राजीव माईक घेऊन स्टेजवर येतो आणि म्हणतो, आता साखरपुडा झालाय, जेवण झालंय, मग आता डान्स पण होऊन जाऊ द्या। खालील उत्साही मंडळी पण आरोळ्या मारून विराजला साथ देतात। विराज पुढे म्हणतो, तर मग जे आज एका पवित्र बंधनात बांधले गेले, राजीव आणि सिया सुरुवात करतील। सर्व राजीव आणि सियासाठी टाळ्या वाजवतात। युग म्युझिक ऑन करतो। सर्व लाईट्स ऑफ होतात आणि सर्व हॉलमध्ये मंद मंद प्रकाश पसरतो। संगीत चालू होतं। राजीव सियाच्या समोर हात करतो। सिया पण राजीवच्या हातात हात देते आणि दोघं हॉलच्या मध्यभागात येऊन उभे राहतात। छान रोमॅन्टिक संगीत वाजत असतं। दोघं सोबत कपल डान्स करत असतात। त्यांना साथ द्यायला आता कार्यक्रमामधील इतर कपलही त्यांच्या आजूबाजूला डान्स करतात। मधू अवीला बळजबरी डान्स करायला घेऊन जाते। पारस अवनीला विचारतो, तर अवनी पण पारससोबत जाते। सायरा मात्र एका ठिकाणी उभी राहून पाहत असते। अचानक तिच्यासमोर विराज येतो आणि तिला डान्ससाठी विचारतो। सायराचं मन नसतंच डान्स करायचं, पण वैशालीच्या आग्रहामुळे ती सर्वांसोबत डान्स करायला लागते। सायरा पण डान्ससाठी आली हे पाहून अवीला खूप आनंद होतो। तो माधवीसोबत डान्स करता करता सायराकडेच बघत असतो। सायराचं पण लक्ष त्याच्याकडे मधून जात असतं आणि संगीत सुरू होतं। संगीत सुरू असताना कपल डान्स करत असतात। डान्ससोबतच सर्व एन्जॉय करत असतात। अवी विराजला इशारा करतो आणि विराज आता कपल चेंज करायला लावतो। सायरा आणि अवी एकमेकांच्या समोर असतात। कपल चेंज होऊन सायरा पारसकडे तर अवी निशाकडे जातो। राजीव आणि सिया सोडून सगळे कपल चेंज करत असतात। आता सायरा आणि अवी फक्त 2 स्टेप दूर असतात। अवी सायराकडेच बघत असतो, जशी तो वाट पाहत असतो की कधी सायरा त्याच्याजवळ येईल। सायरा मात्र अवीकडे जायच्या आधी तिथून निघायच्या तयारीत असते। अजून एकदा कपल चेंज होतात। आता सायरा आणि अवी शेजारी शेजारी असतात। अवीचं हृदय फक्त आता सायरासाठी धडकत असतं आणि आता परत एकदा कपल चेंज होतात। सायरा जसे कपल चेंज होतात तशी राऊंडच्या बाहेर निघते। अवीला ते दिसताच अवी तिचा हात पकडून जोरात त्याच्याकडे ओढतो आणि तिच्या कमरेत हात टाकून डान्स करायला लागतो। सायरा पण अवीच्या डोळ्यांमध्ये गुंग होऊन डान्स करायला लागते। विराज आता कपल चेंज करायचं बंद करतो आणि जे आहे त्यांच्यासोबतच डान्स करायला लावतो। सर्व डान्स करून थकून बाजूला येऊन बसतात। आता फक्त सिया व राजीव तर अवी व सायरा डान्स करत असतात। अवी आणि सायराचं लक्ष नसतं की सगळे बाजूला बसले आहे। दोघं एकमेकात मग्न झालेले असतात। अचानक म्युझिक बंद होतं आणि सर्व लाईट्स ऑन होतात आणि टाळ्यांचा आवाज यायला लागतो। त्या टाळ्यांच्या आवाजाने सायरा व अवी भानावर येतात। त्यांना भानच नसतं की ते केव्हाचा सोबत डान्स करताय। ते आजूबाजूला बघून लगेच तिथून निघतात आणि त्यांच्या फॅमिलीजवळ उभे राहतात। अवी विराजजवळ जाऊन उभा राहतो। विराज हसतच म्हणतो, बावा एकच नंबर। अवीचं लक्ष सायराकडेच असतं। हे सर्व बघून माधवी पाय आपटतच घरी निघून जाते। तिच्या मागे सेजल आणि प्रकाश पण जातात। वैशाली पण सर्वांना भेटून सायरा, पारस आणि सिया सोबत घरी निघते।
आता साखरपुडा होऊन 2 दिवस झालेले असतात आणि सर्व आता आपापल्या कामात व्यस्त असतात. अवी पण आता ऑफिसमध्ये जास्त लक्ष देत असतो. सायरासोबत त्याचं अधूनमधून सहज बोलणं चालू असतं. आज सायराच्या नवीन हॉटेलचा प्लॅन बनवायचा असतो आणि सायरा तोच पाहायला जात असते. सायराची गाडी अवीच्या ऑफिसच्या रस्त्यानेच अचानक बंद पडते. ती बऱ्याच गाड्यांना हात देते, पण सकाळच्या वेळेस कोणीही गाडी थांबवायला तयार नसतं आणि हॉटेलमधून दुसरी गाडी येईपर्यंत आपल्या सायराकडे वेळ नसतो. अचानक त्याच रस्त्याने अवी गाडी आणतो. दुरून त्याला दिसतं की समोर सायरा उभी आहे. तो तिच्या समोर गाडी नेऊन थांबवतो आणि गाडीचा काच खाली करतो. सायराचं लक्ष अवीकडे जातं तर ती लगेच गाडीचा पुढचा दरवाजा उघडते आणि गाडीत बसते, कारण तिला आधीच उशीर झालेला असतो. अजून ती थांबू शकत नसते. अवी गाडी सुरू करतो. अवी प्रश्नार्थक चेहरा करून विचारतो, आज या रस्त्याने? सायरा त्याच्याकडे न पाहता समोर पाहत म्हणते, हो, नवीन हॉटेलसाठी प्लॅन पाहायला जाते. तिथे आधीच इंजिनियर आले आणि मला खूप वेळ झालाय. अवी म्हणतो. गाडी कशी खराब झाली? सायरा म्हणते, माहीत नाही. अवी म्हणतो, कुठे सोडू मग तुला? सायरा म्हणते, न्यू नॅशनल कॉलेजच्या समोर. सायरा खूप घाईत असते, हे अवीला पण कळत असतं, पण तरीही तो तिला विचारतो. सायरा, माझ्या मनात एक गोष्ट आहे, विचारू का? सायरा म्हणते, अविराज, मला खरंच वेळ होतोय, नंतर विचार काय आहे तर. अवी म्हणतो, तिथे जायला अर्धा तास लागेल, तोपर्यंत होऊन जाईल. सायराला पण ते पटत असतं. सायरा म्हणते, विचार मग. अवी म्हणतो, तू पुण्याला त्या दिवशी हॉटेलमध्ये का रडत होती? सायरा म्हणते, असंच. अवी म्हणतो, ओके. अवी पुढे काहीच बोलत नाही आणि त्याची गाडी चालवायला लागतो. सायराला कळतं की अवी काहीच बोलत नाहीये, म्हणून ती आता स्वतः त्याला सांगत असते की तिच्या रडण्याचं काय कारण असतं. 4 वर्षाआधी मी कॉलेज पूर्ण करून घरीच होती. मला डिझायनर बनायचं होतं आणि बाबांना वाटत होतं मी हॉटेलमध्ये त्यांना मदत करावी. आमच्या दोघांची त्या दिवशी खूप भांडण झाली आणि मी रागात घर सोडून दिल्लीला निघून गेली. दिल्लीमध्ये मला ईशान भेटला. ईशान एक बिल्डरचा मुलगा होता, जो माझ्या सोबतच माझ्याच कॉलेजला होता आणि तिथेच आमची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्याने मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी प्रोपोज केलं आणि रात्री आमचं ब्रेकअप झालं. त्याच्या श्रीमंत बेस्ट फ्रेंड आणखी बाकी मुलांसमोर त्याने माझा अपमान केला माझ्याच बर्थडे पार्टीत. म्हणून मी तिथून सगळं सोडून इकडे परत आले. येताना विचार केला की मुंबईतच फॅशन डिझाईनचं स्वप्न पूर्ण करू, पण नशिबात वेगळंच लिहिलं होतं. हे अवीला सांगताना सायराच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि अवी पण सगळं लक्ष देऊन ऐकत होता. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये.